यानंतर बघूयात अयोध्येतल्या बातम्या। अयोध्येतील पार्कमध्ये सोलार आधारित लाईट, सोलार झाडांमधून दिवसभर चार्जिंग झाल्यानंतर अयोध्येतील उद्यान आणि इतर ठिकाणचे बल्ब प्रकाशित होणार। पुण्यामध्ये 3 दिवसीय अपने अपने राम कार्यक्रमाचं आयोजन। संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या वतीने 18 ते 20 जानेवारी दरम्यान उपक्रमाचं आयोजन। सायंकाळी 6 वाजता पुणेकरांना या रामकथेचा आस्वाद घेता येणार। हैदराबादच्या भाविकाची अयोध्येपर्यंत पदयात्रा। श्रीनिवास शास्त्री भाविकाचं नाव। 7200 किलोमीटरची पदयात्रा। अयोध्येमध्ये 22 तारखेला सार्वजनिक सुट्टी। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश। राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर, तर राज्यामध्ये दारूची दुकानं बंद राहणार। अयोध्येतल्या प्रत्येक चौकात एलईडी स्क्रीनवर रामायण दाखवायला सुरुवात।